लय गतिरोधक लागू राहिले डेंजर. आणि थोडं थोडं असं उजाड पडल्याने म्हणजे उजाडायला लागलंय. उजाड पडल्याने म्हणजे गाईज वेलकम टू बॅक न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करतो एकदम मॉर्निंग. आपल्याला जायचं एक ठिकाणी पो मग आम्ही निघालो आता मुंबईला. तर बघू आता. त्यामुळं आता एवढं पाहावं लागू राहिलंय या काळामध्ये. आम्हाला परेशान झाले, लय परेशानी झालं. आम्ही दोघं पण लय एवढं झालोय. पण आता त्याला इलाज नाही, दुसरा पर्याय नाहीये. त्याच्यामुळे आता आम्ही भेटू मुंबई. हा वेटू मुंबई. आपलं काय काय मुंबईमध्ये ते करून घेऊ. आणि आता आपण आपल्याच भागात सध्या तरी. तर चला बघू. निघलोय लय सकाळ निघलोय. कारण की आपल्याला 10 वाजेपर्यंत तरी ऑफिस उघडले आपलं तिथं पहिलं आपणच पाहिजे. टेन्शन नको. आणि लय गार आहे आपल्याकडं. आपल्या भागात तर लय गार आहे असं. सो चला मग काय अडचण नाही. सध्या तरी आता रस्ता आपल्याला बरा लागलेला आहे. आता पुढं कसं लागन काय लागन पाहू. कसं आता समृद्धी हायवे लागले. हा पाहू आता. समृद्धीवरून जायचं की इकडून जायचं पाहू आता. कोणत्या म्हणजे जवळून कुठून दाखवतं मॅप म्हणून त्या हिशोबात जाऊ आपण आता. आहे की साहेब? बरोबर. त्या हिशोबात जाऊ आपण. चला कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग. आम्ही कोणत्या रस्त्याने जातोय आणि रस्ता कोणता चांगला आहे ते पण बघा. तर काही निम्म्या रस्ते झालो मी आता. लय गतिरोधक लागू राहिले डेंजर. आणि थोडं थोडं असं उजाड पडल्याने म्हणजे उजाडायला लागलंय. उजाड पडल्याने उजेड पडणार आहे. म्हणजे उजाडायला लागले बा. सकाळ व्हायला लागली असं. तर आम्ही आता सिटीमध्ये आहे सध्या. आता सिटीच्या बाहेर निघतो आणि परत शेती दे पण गर्दी नाही. नाही सकाळ असले गर्दी नाही. जाऊ म्हणलं टेन्शन नाही. आणि पंप आहे, आम्हाला डिझेल टाकायचं होतं बरं का. पण आता म्हणलं पंप काय चालू सापडा ना. पण आमची गाडी अजून 300 किलोमीटर जाईन का. 300 किलोमीटर जाईन. त्याच्यामुळे अडचण नाही. आम्ही यासाठी पेट्रोल टाकू राहिलोय का आम्हाला समृद्धीवर लागायचंय. नको बा परत अडचण यायला. समृद्धीवर प्रॉब्लेम येते काही. त्याच्यामुळे अडचण नको यायला काही नाही. तर चालू आहे. तर आता आम्ही एसटी आली समोरून. एसटी आलेली समोरून. तर आता खड्डे आले. लोक अजून झोपलेले. हो नाही इथलं गर्दी राहते. हे गाव कोणला ओळखलंय कमेंट करा. मला ओळखलेलं आहे. हा या आपले खतरनाक डेंजर असे असणारी व्यक्तिमत्व. बाकीचे नॉर्मलच आहेत ते. व्यक्तिमत्व डेंजर आहे. तर करू मग कंटिन्यू आजचा रूट. तर गाईज आम्ही लागलो आता समृद्धीला. पण त्याच्यातून टाकू. इकडून टाका ना. इथं टाका. इकडं बॅरल लावलं तिकडं. हा चला. फास्टॅग हेच नव्हतं, रीड नव्हता करीत. त्याच्यामुळं लय वेळ गेला आमचा तिथं. आता आम्ही समृद्धी मार्गाला लागलोय. आता लवकरच पोहोचतोय आम्ही. मुंबईच्या दिशेने रवाना होत आहोत. मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. आता ते डायलॉग मारायचा होता आम्हाला. कोणता? कोणी काढला समृद्धी. नको आता.
तो आमच्या डोक्यात विचार आला पण नको वाटलं. काय खतरनाक व्ह्यू येतोय गाईच. एकच नंबर एकच नंबर खतरनाक असं व्ह्यू चालू आहे कॅमेऱ्यात. असं म्हणजे हे नाही राहिलं एवढं, पण समोर एवढा भारी व्ह्यू आहे ना. इकडून डोंगर, सूर्याचे पर्वत रांगा, एकच नंबर आहे. तर चला मग मुंबई ट्रिप आपण करू कंटिन्यू. ते बघता मग बोलून झाकून काय केलं ते पुढे इकडं. आता इकडं ठीक होतं बा. गावावरली का नाही नाही ते काय केलं भाऊ कोणतं ते मागच्याला तहट भेटलो. पहिलं काम चालू होतं ना याचं. सो गाईज मोठ्या टनल मध्ये घुसलोय आम्ही. चांगला असेल एक 4-5 किलोमीटर. तर इथं रेंजचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो. पूर्णपणे पॅक केलेला आहे. एक दोन नाही, चांगलं 10 किलोमीटरचा वाटतोय राव. लय मोठा आहे. होय साहेबा. आता आपल्याला तर माहित नाही, आपण इकडून पहिल्यांदा चालू आहे. हा या टनल मध्ये मी पाहिलं. इथून बाहेर होतं बरं का, या टनल मध्ये नव्हतं. हे टनल चालू नव्हतं पाहिला. हा बरं ते सरळ बी नाही, वाकडा वाकडा आहे. असं तिरका 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 तुम्हाला दिसतच असं टर्नसारखं. कॅमेऱ्यामध्ये. डेंजर असं. घरून निघल्यापासून आम्ही काही थांबलो नाही कुठं, फक्त डिझेल भरायला थांबलो होतो. डिझेल भरून निघलो. तीच नॉनस्टॉप चालू आहे आम्ही. म्हणजे सकाळ सकाळ रस्ता उरकतोय, पण रस्ता उरकला. समृद्धीला लागलो. म्हणलं थोडं चहा पाणी. आता पण काय, आता समृद्धीत लागले मग काही चहा पाणी घेता येणार काहीच नाही. डायलॉग लक्ष आला आम्हाला, पण आता आम्ही बोलत नाही. नाही तो डायलॉग थोडा डेंजर आहे. आता तुम्ही ते समजून घ्या. समजून घ्या. हा आमच्या भावना समजून घ्या. कारण आम्ही समृद्धीत लागून बराच वेळ झालाय. आम्हाला मस्त चहा नाश्ता करायचा होता. इथं काही नाहीये, तर आम्ही चाललोय आता बघदेली. त्याच्यामुळं थोड्याशा गोष्टी तुम्ही हा 10-20 किलोमीटर असं राहू. 5-6 किलोमीटर काय 126 ला घुसलेलो आपण त्याच्यात. हा आता 121 झालं. म्हणजे 5 किलोमीटर ऍक्च्युअली आम्ही आलेलो आहे. हो. आणि अजून किती किलोमीटर आता आम्हाला माहिती नाहीये. एक्झॅक्ट किती किलोमीटर ते माहित नाही आपल्याला. आम्ही आमच्या गाडीला लोकेशनच्या हिशोबाने 126 किलोमीटर लांब आमचा स्पॉट आहे. अजून ते दाखवत होतं त्याच्याप्रमाणे ते आता 121 दाखवते. म्हणजे 5 किलोमीटर बोगदा संपलेला आहे. अजून किती बोगदा आहे आम्हाला माहित नाही. एवढा कुठं बोगदा असतो का? तर बघू फास्ट फॉरवर्ड करून आपण आता किती वेळात बाहेर निघतोय. 120 झाला. आता 6 किलोमीटर बोगदा झालेला आहे. हो. डायरेक्ट मुंबई पर्यंत बघताय. काय माहिती बस बरं होईल ना. डोक्याला ताण ऊन लागा ना काय म्हणा. गाडी गरम आहे ना वरून. गरम होईल गाडी. हवा कुठं लागे तिथे. गाडी काय गरम होती. आपली नवी गाडी हो, नवी घेतली आपण त्यासाठी. गरम नाही हो. आपली नाही, बाकीच्या लोडिंग गाड्या. पाय आता या बोगद्यात त्यांना कॉर्नर द्यायची काय गरज होती बरं. सरळ सरळ बोगदा काढला असतं तर. यांना कसं कळलं असं याच्यात कॉर्नर द्यायचं. ते काही येडी नव्हती.
ते आपल्या पुढची होती. हो तेवढं आहे. पहिला असा कॉर्नर दिला, आता असं दिला. त्यांच्यापर्यंत सरळ काढला नसतात, जमलं नसतं का? थोडं पलीकडे कोरेल असतं तर सरळ सरळ झालं असतं. तर इथून बाहेर निघाली तर जागा असतात